आज 22 मार्च 2020. आज ज्या दिवसभरात प्रामुख्याने ज्या घडामोडी झाल्या त्याची माहिती आपण बघणार आहोत. शिक्षण मंडळात पेपर सबमिशन 31 मार्चपर्यंत बंद. मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा. त्यानंतर कोरोना व्हायरसच्या ज्या वेगवेगळ्या स्टेज आहे त्यातील आता सध्या भारताची कोणती स्टेज आहे ती माहिती आपण पुढे बघणार आहोत. आणि सर्वात शेवटी राज्यात कोरोना रुग्णसंख्या 74 वरती आरोग्यमंत्र्यांनी त्या संदर्भात जी आकडेवारी दिलेली आहे त्याची माहिती आपण सर्वात शेवटी बघणार आहोत. तर सुरुवातीला शिक्षण मंडळात पेपर सबमिशन 31 मार्चपर्यंत बंद. अमरावतीवरून ही माहिती आलेली आहे. विभागीय शिक्षण मंडळामार्फत 10वी-12वीच्या परीक्षा घेण्यात आल्या. या परीक्षेच्या उत्तरपत्रिका जमा करण्यासाठी तारखा नेमून देण्यात आल्या होत्या, परंतु कोरोनाची सद्यस्थिती पाहता उत्तरपत्रिका जमा करण्याचे काम 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे. सदर तारखानंतर कळविण्यात येणार आहे. 12वीच्या परीक्षा संपलेल्या आहेत, तर 10वीचा भूगोलाचा पेपर तुर्तास रद्द करण्यात आला आहे. 10वी व 12वीच्या उत्तरपत्रिका तपासणीस व मॉडरेटरकडे देण्यात आल्या होत्या. त्या उत्तरपत्रिका बोर्डात जमा करण्यासाठी तारखा देण्यात आल्या होत्या. त्यामुळे या उत्तरपत्रिका जमा करण्यासाठी शिक्षक बोर्डात येणार आहेत, परंतु कोरोनाची सद्यस्थिती पाहता 31 मार्चपर्यंत खबरदारीचा उपाय म्हणून पेपर सबमिशन बंद करण्यात आले आहे. कोणत्याही शिक्षकांनी पेपर सबमिशनसाठी किंवा बोर्डाच्या इतर कामासाठी कार्यालयात येऊ नये अशा स्पष्ट सूचना विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष यांनी दिलेल्या आहेत. त्यानंतर जे अध्यक्ष आहे विभागीय अध्यक्ष शिक्षण मंडळ अमरावती शरद गोसावी यांनी काही महत्त्वाच्या सूचना केलेल्या आहे. सुरक्षेसाठी निर्णय. पेपर सबमिशनसाठी 5ही जिल्ह्यांतून शिक्षकांना अमरावतीला यावे लागते. सद्यस्थितीत कोरोनाची परिस्थिती व होणारी गर्दी पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. 31 मार्चपर्यंत पेपर सबमिशन तसेच इतर बैठका रद्द करण्यात आल्या आहे. पुढील तारखेनंतर कळविण्यात येणार आहे. शरद गोसावी, अध्यक्ष विभागीय शिक्षण मंडळ अमरावती. त्यानंतर साहित्य होणार सीलबंद. 10वीचा भूगोलाचा पेपर रद्द झाल्यामुळे या विषयाच्या गोपनीय साहित्याच्या पेट्या व खोल्या सीलबंद करण्यात आल्या आहेत. या खोल्यांसमोर 24 तास पोलीस कर्मचाऱ्यांचा पहारा राहणार आहे. सदर खोल्या व्यवस्थित आहे की नाही यासाठी परिरक्षकाला नियमित परिरक्षक कार्यालयास भेट देणे आवश्यक आहे. पुढील तारीख जाहीर होईपर्यंत हे साहित्य व खोल्या सीलबंद राहणार आहेत. आउट ऑफ टर्नच्या परीक्षा स्थगित. भूगोल विषयाची परीक्षा रद्द झाली. तसेच त्यापुढील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेले कार्यशिक्षण विषयाची परीक्षा आउट ऑफ टर्नच्या सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहे. त्यानंतर दुसरी जी महत्त्वाची आपण माहिती आता बघणार आहोत. कोरोनाचं जे महाभयंकर संकट सध्या संपूर्ण देशावरती आहे, तर त्या संदर्भात काही महत्त्वाचे पावलं आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी उचललेले आहे. तर आज मध्यरात्रीपासून राज्यात 144 कलम लागू. घाबरून जाऊ नका, काळजी घेण्यासाठी उचलली पावले, हे सांगितलेलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांनी 22 मार्च 2020 रोजीची माहिती आहे. जीवनावश्यक वस्तूंचा मुबलक साठा. शासकीय कार्यालयात 5% कर्मचारी. बँका, वित्तीय संस्था सुरू. कोरोनाशी मुकाबला करताना आपण आता अधिक खंबीर पावले टाकत आहोत. हा रोग समाजात पसरण्याच्या आत रोखणे महत्त्वाचे आहे. सर्वात कठीण काळ आता सुरू झाला आहे, त्यामुळे महाराष्ट्रातल्या सर्व नागरी भागात 144 कलम लावण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी आज राज्याला संबोधून केलेल्या लाईव्ह प्रसारणात केली. मात्र यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता निश्चय संयमाने शासनाच्या बरोबरीने याचा मुकाबला करावा, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. रेल्वे मंत्रालयाने आज देशभरातील रेल्वे व उपनगरीय सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी समाज माध्यमातून लगेचच राज्यातील जनतेशी संवाद साधला व राज्य शासन पुढील परिस्थिती हाताळण्यास खंबीर आहे याची ग्वाही दिली. अत्यावश्यक सेवेसाठी बसचा वापर. राज्यात 144 कलम लागू करण्यात येत आहे. रेल्वे, खाजगी आणि एसटी बसेस बंद करण्यात येत आहे. लोकलही सेवा बंद करण्यात आली आहे. फक्त अत्यावश्यक सेवा देणाऱ्या लोकांना प्रवास करता यावा म्हणून शहरांतर्गत बस सेवा सध्या सुरू राहील. जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, भाजीपाला, औषधी, वीज पुरवठा करणारी केंद्रे सुरूच राहतील, हेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की वित्तीय सेवा देणाऱ्या शेअर बाजार आणि
सारख्या संस्थाही सुरू राहतील. तसेच शासकीय कार्यालयात आता 25% उपस्थिती होती ती आता केवळ 5% करण्यात येत आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा. जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा आपल्याकडे आहे, त्याची अजिबात कमतरता नाही. तसेच ही दुकाने किंवा सेवा बंद राहणार नाहीत, त्यामुळे त्याचा साठा करून ठेवू नका, अजिबात घाबरून जाऊ नका, असेही मुख्यमंत्री म्हणाले. संकट गंभीर असले तरी सरकार खंबीर आहे. निश्चय, संयम, जिद्द आणि स्वयंशिस्त या माध्यमातून आपण सर्व मिळून या संकटावर नक्की मात करू, असा विश्वास व्यक्त करताना मुख्यमंत्री राज्यातील जनतेला पुन्हा एकदा मनापासून सहकार्य करण्याची, शिस्त पाळण्याचे आवाहन केले आहे. रोगाचा गुणाकार होऊ देऊ नका. मुख्यमंत्री श्री ठाकरे म्हणाले की कोरोना विषाणूमुळे आपण शाळा महाविद्यालयांच्या परीक्षा पुढे ढकलल्या असल्या तरी सर्वांच्या परीक्षेचा कठीण काळ आता सुरू झाला आहे. सर्वांनी स्वयंशिस्तीने सांगितलेले स्वच्छतेचे आणि इतर नियम पाळून वागण्याची नितांत गरज आहे. आतापर्यंत आपण सर्वांनी सहकार्य केले आहे, यापुढेही ते कायम राहू द्या, असेही ते म्हणाले. यातूनच या विषाणूचा प्रादुर्भाव रोखणे, त्याचा फैलाव रोखणे शक्य आहे. या प्रादुर्भावाचा गुणाकार आपल्याला समाजात होऊ द्यायचा नाही, तर सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतून याची वजाबाकी करून त्याला हद्दपार करायचे आहे, असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की सर्वप्रथम आपल्याला या संकटावर मात करायची आहे. आज जनता कर्फ्यू आहे म्हणून बाहेर पडायचे नाही आणि उद्या कसेही वागायचे, फिरायला मोकळे, असा त्याचा अर्थ होत नाही. आपण अतिशय संवेदनशील स्थितीमध्ये पोहोचलो आहोत. गेल्या 2 दिवसांत राज्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. ही संख्या कमी नाही. तर थांबवायचे असेल तर आपल्याला गर्दीत जाणे टाळणे, गर्दी न करणे, घराच्या बाहेर आवश्यकता नसेल तर बाहेर न पडणे यासारख्या गोष्टी करणे अत्यावश्यक आहे. घरातल्या क्वारंटाईन व्यक्तींनी बाहेर फिरू नये. आजपर्यंत महाराष्ट्रात परदेशातून आलेल्या नागरिक, आपले कुटुंबीय आले आहेत. आता विमानसेवा बंद केल्याने परदेशातून आता कोणी आपल्याकडे येणार नाही. त्यामुळे आपल्याला संकटावर मात करण्याची, प्रादुर्भावाची ही साखळी तोडण्याची संधी आहे. विलगीकरण कक्षात असलेल्या नातेवाईकांची काळजी करण्याची गरज नाही. त्यांची काळजी शासन आणि महापालिका घेत आहे. परदेशातून ज्या व्यक्तींना घरात क्वारंटाईन होण्यास सांगितले आहे त्यांनी घरात स्वतःला क्वारंटाईन करून घेणे गरजेचे आहे. आपल्या कुटुंबियांपासून स्वतःला दूर करण्याची गरज आहे. त्यांच्या हातावर शिक्के मारले आहेत. त्यांनी बाहेर समाजात किंवा घरातल्या लोकांमध्ये मिसळून प्रादुर्भाव वाढवू नये. किमान 15 दिवस बाहेर जाऊ नये. आपल्या प्रिय व्यक्तींपासून ही दूर राहावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. ज्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे त्यांनी काही लक्षणे आढळल्यास डॉक्टरांना भेटावे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. यंत्रणेत काम करणारी ही माणसेच आहेत याची जाणीव करून देताना अत्यावश्यक सेवा देणाऱ्या यंत्रणेवरचा ताण न वाढविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. ही शांतता आणि संयम आपल्याला 31 तारखेपर्यंत ठेवायचा आहे, असेही त्यांनी सांगितले. विषाणू जातपात पाहत नाही. आपण मंदिरे, धार्मिक स्थळे, पर्यटन केंद्रे बंद केली, कारण हा विषाणू कोणत्याही प्रकारे जात पात धर्म पाहत नाही. कोणताही देश या संकटातून सुटला नाही. म्हणून आपण अनेक खाजगी कार्यालये, आस्थापना यांना कामगारांची, कर्मचाऱ्यांची उपस्थिती संख्या कमी करायला सांगितली. वर्क फ्रॉम होम असे सांगितले. पण हाच कर्मचारी आणि कामगार वर्ग आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यांना जपा, माणुसकी सोडू नका आणि त्यांचे किमान वेतन बंद करू नका, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी आज केलेले आहे. त्यानंतर दुसरी जी सर्वात महत्त्वाची माहिती या वेळेस सांगितलेली आहे की जे 144 कलम चालू आहेत त्या संदर्भात थोडी माहिती आपण बघणार आहोत. पुण्यात आज रात्री 9 ते पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी करण्यात आली आहे. पहाटे 5 नंतर जमावबंदी असेल, पण लोक 5 पेक्षा कमी संख्येने किंवा एकट्याने रस्त्यावर येऊ शकतील. याला आपण जमावबंदी म्हणतो. त्यामुळे सावधान, बाहेर फिरू नका. पुण्यात बाहेर चकाट्या मारणाऱ्यांना पोलिसांनी धडा शिकवलाय. पुण्यासोबत औरंगाबाद शहरातही आज रात्री 9 ते उद्या पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मुंबई, नवी मुंबई, पनवेल या शहरांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान पनवेल आणि कळंबोली परिसरात कर्फ्यूचं उल्लंघन केल्याप्रकरणी 3 गुन्हे दाखल झाले. संचारबंदी असतानाही याचे उल्लंघन करून
बाहेर सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या 55 लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर पालघर जिल्ह्यातही संचारबंदीचा निर्णय पालघरचे जिल्हाधिकारी कैलास शिंदे यांनी घेतला आहे. रात्री 9 ते 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे. नागपूर शहराचे आधीच लॉकडाऊन केला आहे. आता उद्या पहाटे 5 पर्यंत शहराची संचारबंदी असणार आहे. कोरोना व्हायरसची क्रोनॉलॉजी सांगते तिसरी स्टेज महत्त्वाची. महाराष्ट्र बंद, अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण राज्यात लॉकडाऊन केल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी केली आहे. आज मध्यरात्रीपासून कलम 144 लागू होणार आहे. त्यामुळे 5 पेक्षा अधिक जण सार्वजनिक ठिकाणी फिरू शकणार नाहीत. कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या गुणाकाराने वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. त्यामुळे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने नाईलाजाने हा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी सांगितलेले आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं, कोरोना व्हायरसच्या ज्या स्टेजेस आहे त्यातली पहिली जी स्टेज आहे विदेशातून भारतात आलेल्या व्यक्तींपासून लागण. त्यानंतर दुसरी जी स्टेज आहे संपर्कातील लोकांना विषाणूची लागण. कोरोना तिसरी स्टेज बाधित व्यक्तींमुळे समाजातील इतरांना झालेली लागण. आणि कोरोनाची चौथी स्टेज संपूर्ण जगात झपाट्याने प्रसार. भारतात सद्यस्थितीत कोरोना स्टेज 3 अवस्थेत आहे, म्हणजेच बाधित व्यक्तींमुळे समाजातील इतरांना झालेली लागण. परंतु ही स्टेज आणि यापुढची जी महत्त्वाची स्टेज आहे ती आपल्याला थांबवायची आहे आणि त्याकरिता पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी म्हणजेच शासनाने ज्या सूचना आणि नियमावली दिलेली आहे याचं सर्वांनी पालन करावं असं आवाहन करण्यात येत आहे. त्यानंतर राज्यात कोरोना रुग्णसंख्या ही 74 वरती गेलेली आहे. ही माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली. राज्यात कोरोनाबाधित 10 नवीन रुग्ण. राज्यातील एकूण रुग्णसंख्या 74 वरती 22 मार्च 2020 रोजीची माहिती. मीच माझा रक्षक संदेशाचे पालन प्रत्येकाने करावे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन. 1592 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह. परदेशातून आलेले एकूण 284 प्रवासी सर्वेक्षणाखाली. राज्यात 7452 लोक घरगुती विलगीकरणात म्हणजेच होम क्वारंटाईन आणि 791 जण विविध क्वारंटाईन संस्थांमध्ये. तर राज्यात 10 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. यापैकी पुणे येथील 4, मुंबईचे 5 तर नवी मुंबई येथील 1 असे राज्यातील बाधित रुग्णांची संख्या 74 झाली. HN रिलायन्स रुग्णालयात भरती झालेल्या कोरोनाबाधित 63 वर्षीय रुग्णाचा आज मृत्यू झाला. हा राज्यातील दुसरा मृत्यू आहे. 2 दिवसांपूर्वी पुण्यातील भारती विद्यापीठ रुग्णालयात कोणताही परदेशी प्रवासाचा इतिहास नसलेली जी 41 वर्षीय महिला कोरोनाबाधित आढळली. तिचे 4 जवळचे नातेवाईक आज कोरोनाबाधित आढळून आले. दरम्यान राज्यातील शहरी भागात आज मध्यरात्रीपासून जमावबंदीचे आदेश लागू असून उद्या पहाटे 5 वाजेपर्यंत जनता संचारबंदी वाढविण्यात आली आहे. नागरिकांनी कोरोनाला आळा घालण्यासाठी मीच माझा रक्षक या संदेशाचे पालन करावे असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे केले. राज्यातील कोरोनाच्या रुग्णांबाबत अधिक माहिती देताना आरोग्यमंत्री म्हणाले, काल रात्री HN रिलायन्स हॉस्पिटल एका 63 वर्षीय पुरुषाचा या आजाराने मृत्यू झाला. हा रुग्ण 19 मार्च 2020 रोजी रुग्णालयात भरती झाला होता. या रुग्णास मधुमेह, उच्च दाब आणि हृदयरोग हे आजारही होते. सुमारे 12 वर्षापूर्वी त्याची अँजिओप्लास्टी झालेली होती. या रुग्णाच्या परदेशी प्रवासाबाबत माहिती नाही. तथापि 15 दिवसांपूर्वी तो गुजरातमधील सुरत येथे गेला होता असे समजते. या रुग्णास भरती होण्यापूर्वी आठवड्यापासून ताप, थंडी, वाजून येणे ही लक्षणं होती. मात्र 17 मार्चपासून त्याला कोरडा खोकला आणि धाप लागणे हा त्रासही सुरू झाला होता. भरती झाल्यावर त्याला श्वसनाचा तीव्र त्रास असल्याने व्हेंटिलेटरवरती ठेवण्यात आले होते. कस्तुरबा मध्यवर्ती प्रयोगशाळेच्या तपासणीत सदर रुग्ण हा कोरोनाबाधित झाल्याचे स्पष्ट झाले. या रुग्णास लक्षणानुसार उपचार तसेच व्हेंटिलेटरवरती सपोर्ट देण्यात आला होता. तथापि रुग्णाने उपचार प्रतिसाद न दिल्याने काल दिनांक 21 मार्च 2020 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. या रुग्णाची पत्नीही आज कोरोनाबाधित आढळली आहे. ती देखील HL रिलायन्स रुग्णालयात भरती आहे. याशिवाय कस्तुरबा रुग्णालयातील भरती असलेले 5 रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत.
यातील 2 रुग्णांनी अमेरिकेचा तर प्रत्येकी एकाने स्कॉटलंड, तुर्कस्तान, सौदी अरेबिया येथे प्रवास केलेला आहे. या 5 रुग्णांपैकी एक रुग्ण ऐरोली, नवी मुंबई येथील आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपा निहाय रुग्णांचा तपशील असा: पिंपरी चिंचवड मनपा 12, पुणे मनपा 15, 22 मार्चला 4 रुग्ण आढळले. मुंबई 24, 22 मार्चला 5 रुग्ण आढळले. नागपूर 4, यवतमाळ 4, कल्याण 4, नवी मुंबई 4, 22 मार्चला 1 रुग्ण आढळला. अहमदनगर 2, पनवेल, ठाणे, उल्हासनगर, औरंगाबाद, रत्नागिरी प्रत्येकी 1, एकूण 74. मुंबईत 2 मृत्यू. राज्यात आज परदेशातून आलेले 284 प्रवासी सर्वेक्षणाखाली दाखल झाले आहेत. राज्यात 7,452 लोक घरगुती विलगीकरण होम क्वारंटाईन आहेत. 18 जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत 1876 जणांना भरती करण्यात आले आहे. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यांपैकी 1592 जणांचे प्रयोगशाळी नमुने करोनाकरता निगेटिव्ह आले आहेत, तर 74 जण पॉझिटिव्ह आले आहेत. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार अतिजोखमीच्या देशातून येणाऱ्या प्रवाशांना संस्थात्मक पातळीवर क्वारंटाईन करण्यात येत असून आज 791 जणांना विविध क्वारंटाईन संस्थांमध्ये ठेवण्यात आले असून आजपर्यंत त्यापैकी 273 जणांना घरगुती क्वारंटाईन करण्यात सोडण्यात आलेले आहे, तर सध्या 518 प्रवासी क्वारंटाईन संस्थांमध्ये आहेत.